करता सर्वात मोठी बातमी समोर येते। पाण्यासाठी सांगोला तालुक्यातील शेतकरी आक्रमक, नेमके काय आहे प्रकरण, पहा सविस्तर। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली, यामध्ये नीरा देवधर धरणातील 1 TMC पाणी सांगोला व पंढरपूर विभागासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झालेले आहे। सदर मंजूर झालेल्या पाण्यास फलटण भागातील नेते मंडळीने विरोध केलेला आहे। सादर केलेला विरोध हा बेकायदेशीर असून यास कायदेशीर कोणताही आधार नाही। वीर भाटगर नीर देवधर या धरणाच्या निर्मिती केवळ लाभार्थी असणाऱ्या तालुक्यांसाठी तसेच नीरा डावा कालव्यावरील लाभार्थ्यांसाठी तालुक्यासाठी आहे, परंतु काळाच्या ओघानुसार लाभ क्षेत्रा व्यतिरिक्त भागास पाणी मिळणे गरजेचे होते। सदर बैठकीत झालेला निर्णय हा बंदिस्त पाईपलाईनने असून पाणी वाया न जाणार आहे। सादर हा निर्णय अतिशय चांगला असून शेतकरी हिताचा आहे, परंतु फलटण भागातील काही नेते मंडळींना फुकटचे पाणी पाहिजे आहे म्हणून यास विरोध करतात। अशा कृतीस विरोध करण्यासाठी सांगोला तालुक्यातील शेतकरी एकत्र येत रस्त्यावर उतरले आहेत। पुढे काय म्हणाले आंदोलक, पहा सविस्तर। खरं तर मंगळवारी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये जी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सांगोला तालुक्याला बंदिस्त पाईपलाईनच्या माध्यमातून 1 TMC पाणी देण्याचा निर्णय झाला। त्या बैठकीला या तालुक्यातील विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजी बापू पाटील, दीपक आबा किंवा जे अधिकारी कंस्ट्रक्शन विभागाचे आणि पाटबंधारे विभागाचे सर्व उपस्थित होते आणि रणजितसिंह निंबाळकर माजी खासदार ते पण उपस्थित होते। त्यांची आग्रही भूमिका होती व सांगोल्याला 1 TMC पाणी बंदिस्त पाईपलाईनच्या माध्यमातून 95 TM पर्यंत आलं पाहिजे आहे। सध्याची परिस्थिती पाहिली तर जवळजवळ आपल्या ताळेवाडी चौकीपर्यंत 103 किलोमीटरचा कालवा आहे। त्यामधून लिकेजचं प्रमाण बघितलं तर 6.5 TMC लिकेजचं प्रमाण आहे आणि त्यामुळं आपल्या सांगोला आणि पंढरपूर विभागाला पाणी हे कमी मिळतंय। म्हणून बंदिस्त पाईपलाईनचा प्रस्ताव तिथं मंत्रिमंडळ म्हणजे मंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय झाला आणि त्या निर्णयाला विरोध म्हणून गेले 2 दिवस झालं फलटण भागामध्ये त्या विभागाचे नेते मंडळी संजीवराजे निंबाळकर असतील, माजी आमदार असतील किंवा त्या भागातील नेते मंडळींनी विरोध केला। त्यांचा विरोध कशासाठी? सांगोल्याला पाणी न देण्यासाठी आहे का? कारण त्यांना जे लिकेजचं पाणी मिळणार आहे ते पाणी बंद होतंय म्हणून आहे। याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं। दुसरे आमचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आहेत, यांनी सुद्धा याबाबतीत त्यांची भूमिका स्पष्टीकरण दिले पाहिजे आहे। खरं पाहिलं तर सांगोल्यामध्ये आपणाला माहीत आहे की सांगोल्याचा बहादर शेतकरी हा फळफळाव लागवड करून अत्यंत चांगल्या प्रकारे फळ लागवडीचं शेती करतो आणि त्याच्या माध्यमातून जे तालुक्याचं जीवनचक्र आहे ते तुम्ही बघितलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर 1 नंबरला सांगोला तालुक्याचं जीवनचक्र आहे। तुम्ही बँकेत जावा किंवा कुठल्याही ठिकाणी जावा, अशा पद्धतीचा शेतकरी असताना ज्या भागामधून पाणी येतं त्या भागातील नेते मंडळींनी विरोध करणं चुकीचं आहे। संजीवराजेंना सुद्धा आमच्या सांगोला तालुक्यातील शेतकरी आणि सर्व पक्षाच्या वतीने विनंती आहे की तुम्ही राजे म्हणताय ना, राजे म्हणून तुम्ही शाहू महाराजांनी ज्याप्रमाणे भूमिका घेतली, छत्रपती शिवाजी महाराजांनी भूमिका घेतली, त्या भूमिकेमधून तुम्ही आम्हाला पाणी देण्यासाठी विरोध करू नये। कारण माढा मतदारसंघामध्येच फलटण हा भाग येतोय, कारण त्या नेते मंडळींनी लक्षात ठेवावं भविष्यामध्ये आपण एकमेकाला लागणारी गरज लक्षात ठेवून फलटण विभागातील नेते मंडळींनी आम्हाला विरोध करू नये अशी त्यांना एक जाहीर विनंती करतो आणि त्यांनी जे आपणाला विरोध केला आहे त्याचा निषेध आपण सर्व शेतकऱ्याच्या वतीनं नेते मंडळीच्या वतीनं करतो। अशा प्रकारे हे होण्यासाठी असा रस्ता रोको झालेला आहे। तुम्ही काय सांगाल? म्हणजे प्रामुख्याने शिवणे आणि वाटी या गावाची काय माहिती? हा जो रस्ता रोको केला त्याचं प्रमुख कारण असं आहे की कालच्या 9 तारखेला जी बैठक संबंधित जलसंपदा मंत्री विखे पाटील अध्यक्षतेखाली झाली, त्यामध्ये जे 1 TMC पाणी मंजूर झालेलं आहे ते बंदिस्त पाईपलाईनद्वारे आहे आणि बंदिस्त पाईपलाईनचं पाणी जर डायरेक्ट सांगोला भागात येत असेल तर किलोमीटर 1 ते 114 या वरच्या फलटण भागातून ओव्हरलोड होऊन येणारं जे पाणी ते कमी होणार आहे आणि कमी झालं की पर्क्युलेशन कमी होणार आहे आणि फलटण भागातील वरच्या भागातील नेत्यांना फुकटचं पाणी पाहिजे, हे प्रमुख कारण आहे या 1 TMCला विरोध करण्यासाठी। वास्तविक संपूर्ण कालव्याला अस्थिरीकरण करायचं नियोजन त्यापूर्वीच झालेलं आहे। यासाठी केंद्र सरकारकडून सुद्धा निधी मिळालेला आहे, परंतु फलटणमधले नेते मंडळी शेतकऱ्याला पुढे घालून ते अस्थिरीकरण करू देत नाहीत।
आम्हाला पाण्याची गरज होती, म्हणून आम्ही सांगोला पंढरपूर भागातील कालवा व इतर वितरकांना आम्ही सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य करून अस्त्रीकरण केलं व पाण्याची बचत केली. परंतु काल कालवा सल्लागार चालू महिन्यामध्ये जी कालवा सल्लागार कमिटीची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये शाखा क्रमांक 4 आणि 5ला वगळून नियोजन संबंधित कमिटीच्या सदस्यांनी घेतलं. हा निर्णय भयंकर अन्यायकारक शेतकऱ्यावर झाला. म्हणून आम्ही सर्व शेतकऱ्या वतीने एक निर्णय घेतलेला आहे की प्रथम संबंधित डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटणे, निवेदन देणे, त्यासाठी SC साहेबांनी, फाळके साहेबांनी बैठकीचं आयोजन संबंधित एक्झिक्युटिव्ह इंजिनियर फलटण येथे केलेलं आहे. त्या अनुषंगाने मंगळवारी आम्ही तिथे जाणार बी आहोत. जर का 4 आणि 5 फाट्याला ह्या वर्षी चालू हंगामामध्ये पाणी नाही दिलं तर 2012च्या शासनाच्या परिपत्रकानुसार या संबंधित कालवा सल्लागार कमिटीच्या सर्व सदस्यावर आम्ही सर्व शेतकऱ्याच्या वतीनं फौजदारी गुन्हा दाखल उच्च न्यायालयातून करणार आहोत. खरं तर प्रतिनिधीच्या विरोधात शेतकऱ्यांनी कोर्टात जावं ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे आणि आम्हाला सांगायला सुद्धा भयंकर वाईट वाटतं. परंतु या नेते मंडळींना पूर्वीचा अभ्यास असणं गरजेचं आहे. अधिकाऱ्यांनी सुद्धा उठकीसूट कसे निर्णय घेऊ नये आणि जर 4 आणि 5 ह्या ब्रँचेसवरच्या शेतकऱ्याला पाणी नाही मिळालं तर त्यांचं कधीही भरून न येणारं नुकसान होणार आहे आणि हे होणारं नुकसान सरकार देऊ शकत नाही ना संबंधित कमिटीचे सदस्य देऊ शकत नाहीत. मग ह्या शेतकऱ्यांनी जायचं कुठं किंवा काढलेली पीक कर्ज कशी भागवायची, मुलाबाळांच्या लग्नाचा विषय आहे, शेती शाळेचा विषय आहे, हे कसं करायचं ते सहज निर्णय घेऊन गेले. परंतु ते आम्हाला भोगायचं आहे, आम्हाला सोसायचं आहे. म्हणून आम्ही या आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून हे 2 निर्णय घेतलेले आहेत. एक शांततेच्या मार्गाने त्यांनी विरोध करू नये, पलटणवाल्यांनी विरोध करू नये आणि कालवा सल्लागार कमिटीच्या सदस्यांनी जो चुकीचा निर्णय घेतलेला आहे त्या बैठकीत पुन्हा पाणी 4 आणि 5ला द्यावं. अन्यथा सर्व शेतकऱ्यांनी तयारीच केलेली आहे या कालवा सल्लागार कमिटीच्या सदस्यावर फौजदारी गुन्हे न्यायालयातून दाखल करण्याची. मग उद्या भविष्यामध्ये सदस्यांना बी कळून चुकेल की अपुऱ्या माहितीच्या आधारे. धन्यवाद. प्रतिनिधी बाळासाहेब वाळगे, CBS न्यूज मराठी, सांगोला.